मालवणमध्ये पैसे वाटपाच्या तक्रारीवरून निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्यांच्या घरी धाड. बागेत 25 लाख आढळल्यानं खळबळ. तर काल रवींद्र चव्हाण मालवणमध्ये आले होत आणि इथे अशी नाटकं सुरू झाली. निलेश राणेंचं विधान. मालवणमधील घटनेशी रवींद्र चव्हाण यांचा काहीही संबंध नाही. भाजपला बदनाम करण्याचं षडयंत्र. निलेश राणेंच्या आरोपानंतर नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैसे सापडल्याच्या आरोपाचा आशिष शेलार यांच्याकडून खंडन. हे असत्य असल्याचं म्हणत निलेश राणेंचे आरोप खोटे असल्याचा शेलारांचा दावा. देवेंद्र फडणवीस लोकशाही आणि संविधानाला फासावर देणारे जल्लाद. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीका. जल्लादाची भाषा सपकाळांच्या मनस्थितीचं वर्णन करते. संविधानाला सर्वात जास्त कुरतडण्याचं काम काँग्रेसने केलं. सपकाळांच्या फडणवीसांवरील टीकेनंतर आशिष शेलारांचा पलटवार. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात कारवाईबाबत मोठी फसवणूक. मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा. अंजली दमन यांचा अल्टिमेटम. अंजली दमाने यांच्या आरोपांवर मी काय बोलू? कुणाचा राजीनामा मागायचा हा तुमचा अधिकार. दमाने यांच्या मागणीवर अजितदादांची प्रतिक्रिया. तर दमाने काय म्हणाल्या मला माहित नाही. फडणवीसांचं विधान. ठाण्याच्या भिवंडीत उड्डाणपुलावर ट्रकची दुचाकीला धडक. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. 6 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू तर दुचाकी चालक वडील गंभीर जखमी. मालेगाव हादरलं. 55 वर्षीय नराधमाकडून 13 वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग. छावणी पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. बदलापूर ते कर्जतपर्यंत 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गिकांसह पुणे मेट्रोच्या 2ऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा. 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार. अहमदाबादमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार. 2010 नंतर पहिल्यांदाच भारतात कॉमनवेल्थ स्पर्धा पार पडणार.